श्री गणेशाय नमः. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, भारतीय संस्कृती ही ऋषी, मुनी, संत आणि महापुरुषांच्या ज्ञानाने समृद्ध झालेली संस्कृती आहे. आपल्या प्रत्येक सणामागे एक संदेश, एक परंपरा आणि जीवनाला योग्य दिशा देणारी शिकवण दडलेली असते. अशाच पवित्र आणि प्रेरणादायी सणांपैकी एक म्हणजे गुरुपौर्णिमा. परंतु आपण कधी शांतपणे विचार केला आहे का? गुरुपौर्णिमा म्हणजे नेमकी काय? फक्त गुरूंची पूजा करण्याचा दिवस, की फक्त हार फुले अर्पण करण्याचा दिवस, की यामागे आणखी काही गहन अर्थ दडलेला आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेचा इतिहास, महत्त्व, भारतीय गुरु शिष्य परंपरा, गुरु म्हणजे कोण, आई, वडील, शिक्षक आणि सद्गुरू यांचे स्थान, तसेच श्री गजानन महाराजांच्या शिकवणीतून गुरुतत्व समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आज आपण गुरुपौर्णिमेचा इतिहास याबद्दल थोडं जाणून घेऊया. मंडळी, हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते, कारण या दिवशी महान ऋषी महर्षी वेदव्यास यांची जयंती मानली जाते. महर्षी वेदव्यास यांनी भारतीय ज्ञान परंपरेला अतुलनीय योगदान दिले. वेदांचे विभागीकरण, महाभारताची निर्मिती आणि अनेक पवित्र ग्रंथांच्या परंपरेत त्यांचे स्थान अत्यंत मानाचे मानले जाते. यामुळेच भारतीय संस्कृतीत त्यांना आदिगुरु म्हणून आदराने स्मरण केले जाते. त्यांच्या स्मरणार्थ आणि गुरु शिष्य परंपरेचा गौरव करण्यासाठी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा रूढ झाली. आता आपण गुरुपौर्णिमेचे खरे महत्त्व याबद्दल थोडं जाणून घेऊया. मंडळी, गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ गुरूंची पूजा करण्याचा दिवस नाही, तर हा दिवस आहे स्वतःकडे पाहण्याचा, स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याचा आणि गुरूंनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आपण कितपत आचरण केले याचा प्रामाणिकपणे विचार करण्याचा. गुरूंचा सन्मान फक्त त्यांच्या चरणी फुले अर्पण करून होत नाही, तर त्यांच्या शिकवणीची फुले आपल्या आचरणात फुलवून होतो. गुरुपौर्णिमा आपल्याला कृतज्ञता, नम्रता, सेवा, सदाचार आणि ज्ञानाचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा देते. म्हणूनच हा दिवस केवळ उत्सव नसून स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणण्याचा एक पवित्र संकल्प आहे. आता आपण गुरु म्हणजे कोण याविषयी थोडं जाणून घेऊया. मंडळी, आपण अनेकदा गुरु हा शब्द ऐकतो, पण खऱ्या अर्थाने गुरु म्हणजे कोण? भारतीय संस्कृतीने गुरुचा अर्थ अतिशय व्यापक सांगितला आहे. गुरु म्हणजे केवळ अध्यात्म शिकवणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारा प्रत्येक जण. म्हणूनच आपल्या आयुष्यातील पहिली गुरु असते आई. कारण
आईच आपल्याला या जगात आणते, बोलायला शिकवते, चालायला शिकवते, प्रेम, माया आणि संस्कार देते. आपल्या मराठीत एक सुंदर म्हण आहे, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. या म्हणीतून आईचे प्रेम, त्याग आणि संस्कार यांचे अनन्यसाधारण महत्त्व व्यक्त होते. म्हणूनच भारतीय संस्कृतीत आईला पहिली गुरु मानले जाते. त्यानंतर आपल्या जीवनात येतात वडील. वडील आपल्याला कर्तव्य, शिस्त, मेहनत, प्रामाणिकपणा आणि संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देतात. यानंतर येतात शिक्षक. शिक्षक आपल्याला अक्षर ज्ञान देतात, विचार करायला शिकवतात आणि आपल्या भविष्यासाठी भक्कम पाया घालतात. आणि जेव्हा मनुष्य जीवनाचा खरा अर्थ म्हणजे ईश्वर भक्ती आणि आत्मज्ञानाचा शोध घेऊ लागतो, तेव्हा त्याला योग्य मार्ग दाखवणारे असतात सद्गुरू. सद्गुरू हे केवळ ज्ञान देत नाहीत, तर जीवनाला योग्य दिशा देतात. अज्ञानाचा अंधार दूर करून विवेक, श्रद्धा आणि भक्तीचा प्रकाश आपल्या अंतःकरणात जागवतात. म्हणूनच गुरुपौर्णिमा हा केवळ एका गुरूंचा सन्मान करण्याचा दिवस नाही, तर आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आई, वडील, शिक्षक, सद्गुरू आणि अशा प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आता आपण आयुष्यभर शिकत राहण्याची वृत्ती याबद्दल थोडं जाणून घेऊया. मंडळी, शिकण्याचा प्रवास कधीच संपत नाही. जोपर्यंत माणूस जिवंत आहे, तोपर्यंत तो काही ना काही शिकतच असतो. कधी आईकडून माया शिकतो, तर कधी वडिलांकडून कर्तव्य, कधी शिक्षकांकडून ज्ञान, तर कधी सद्गुरूंकडून अध्यात्म आणि कधी जीवनातील प्रसंगातून संयम आणि धैर्य शिकतो. कधी मोठ्यांकडून अनुभव शिकतो, तर कधी एखाद्या लहान मुलाकडून निरागसपणा शिकतो. म्हणूनच शिकण्यासाठी वय महत्त्वाचे नसते. महत्त्वाची असते ती नम्रता आणि शिकण्याची वृत्ती. जो मनुष्य नम्र असतो, तो प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही चांगले शिकण्याचा प्रयत्न करतो आणि जो शिकत राहतो, तोच आयुष्यभर प्रगती करत राहतो. म्हणूनच असे म्हणतात, खरा शिष्य तोच जो आयुष्यभर विद्यार्थी राहतो. आता आपण जाणून घेऊया गुरु शिष्य परंपरा याविषयी. मंडळी, भारतीय संस्कृतीची एक अतिशय पवित्र आणि प्राचीन परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरा. ही परंपरा केवळ ज्ञान देण्यापुरती मर्यादित नाही, तर संस्कार, चारित्र्य, मूल्ये आणि जीवन जगण्याची योग्य दिशा देणारी परंपरा आहे. या परंपरेमध्ये गुरु शिष्याला केवळ शिक्षण देत नाही, तर त्याच्या जीवनाला योग्य आकार देण्याचे कार्य करतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरूंना अत्यंत मानाचे स्थान दिले गेले आहे. या गुरु शिष्य परंपरेला दृढ आणि समृद्ध करण्यामध्ये महर्षी वेदव्यास यांचे योगदान अतुलनीय आहे. महर्षी वेदव्यासांनी वेदांचे विभागीकरण केले, महाभारतासारखा महान ग्रंथ रचला आणि ज्ञानाची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य केले. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
आता आपण शिकण्याची वृत्ती याविषयी थोडं जाणून घेऊया. मंडळी, आपण आधी पाहिले की माणूस आयुष्यभर शिकत असतो. याचे एक सुंदर उदाहरण भारतीय परंपरेत भगवान दत्तात्रेयांच्या जीवनातून सांगितले जाते. परंपरेनुसार भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु मानले. विशेष म्हणजे त्यांनी केवळ मनुष्यांनाच गुरु मानले नाही, तर पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश तसेच निसर्गातील विविध घटक आणि काही जीवजंतू यांच्या गुणांमधूनही जीवनाचे धडे घेतले. यातून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते. शिकण्याची तयारी आणि नम्रता असेल तर संपूर्ण सृष्टीच आपली गुरु बनू शकते. म्हणूनच मोठेपणा सर्व काही जाणण्यात नसतो, तर नवीन काही शिकण्याची तयारी ठेवण्यात असतो. आता आपण संत कबीरदासांचा दोहा यातून गुरूंचे महत्त्व जाणून घेऊया. मंडळी, संत कबीरदासांनी गुरूंचे महत्त्व अत्यंत सुंदर शब्दात सांगितले आहे. गुरु गोविंद दोहू खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु आपणे, जिन गोविंद दियो बताय. या दोह्याचा अर्थ असा, जर गुरु आणि भगवान दोघेही समोर उभे असतील, तर प्रथम गुरूंना वंदन करावे, कारण भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरु दाखवतात. मंडळी, या दोह्याचा अर्थ भगवानांपेक्षा गुरु श्रेष्ठ आहेत असा अजिबात होत नाही, तर ईश्वर प्राप्तीच्या मार्गात गुरूंचे मार्गदर्शन किती महत्त्वाचे आहे हे संत कबीरदासांनी अत्यंत सुंदर रीतीने सांगितले आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान अत्यंत पूजनीय मानले जाते. आता आपण महाराष्ट्राची संत परंपरा आणि श्री गजानन महाराजांचे गुरुतत्व याविषयी थोडं जाणून घेऊया. मंडळी, भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य परंपरा महाराष्ट्राच्या संतभूमीत अधिक तेजाने फुलली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज आणि अनेक संतांनी आपल्या आचरणातून समाजाला भक्ती, नामस्मरण, सेवा, नम्रता आणि सदाचाराचा मार्ग दाखवला. या संतांनी केवळ उपदेश केला नाही, तर त्यांनी स्वतः तसे जीवन जगून दाखवले. म्हणूनच आजही त्यांच्या शिकवणी लाखो भक्तांच्या जीवनाला प्रेरणा देत आहेत. याच महान संत परंपरेत शेगावचे श्री गजानन महाराज यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. श्री गजानन महाराजांनी आपल्या दिव्य जीवनातून भक्तांना श्रद्धा, भक्ती, सेवा, नम्रता, संयम आणि ईश्वरावरील दृढ विश्वास यांची शिकवण दिली. आजही लाखो भक्त त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनाला योग्य दिशा मिळावी अशी प्रार्थना करतात. आता आपण श्री गजानन विजय ग्रंथाचे महत्त्व याविषयी थोडं जाणून घेऊया. मंडळी, श्री गजानन महाराजांचे चरित्र हे आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथामधून वाचायला मिळते. या ग्रंथातील 21 अध्यायांमधून श्री गजानन महाराजांचे जीवन, त्यांची भक्तांवरील कृपा आणि जीवनाला उपयोगी पडतील अशा अनेक शिकवणी आपल्याला समजतात. हा ग्रंथ केवळ चमत्कारांचा संग्रह नाही, तर श्रद्धा, सेवा, नम्रता, संयम, नामस्मरण आणि ईश्वरनिष्ठ जीवन जगण्याची प्रेरणा देणारा आध्यात्मिक ग्रंथ आहे. मंडळी, ग्रंथ वाचणे हे निश्चितच पुण्याचे कार्य आहे, परंतु
त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्या ग्रंथातील शिकवणी आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे. जर आपल्या स्वभावात नम्रता आली, राग कमी झाला, सेवेची भावना वाढली, आई-वडिलांचा आदर वाढला, नामस्मरणाची आवड निर्माण झाली आणि आपण सत्य व सदाचाराने जगण्याचा प्रयत्न करू लागलो, तर समजावे की श्री गजानन महाराजांची शिकवण आपल्या जीवनात उतरू लागली आहे. भक्तांनो, गुरूंचे महानत्व त्यांच्या चमत्कारांमध्ये नसते, तर त्यांच्या शिकवणीमुळे आपल्या जीवनात होणाऱ्या चांगल्या परिवर्तनामध्ये असते. हीच श्री गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केलेली खरी भक्ती आहे. आता आपण खरी गुरुदक्षिणा कोणती याविषयी थोडं जाणून घेऊया. मंडळी, गुरुपौर्णिमा आली की अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो. गुरूंना कोणती गुरुदक्षिणा द्यावी? फुले अर्पण करावीत, हार अर्पण करावा की काही दान करावे? तर मंडळी, श्रद्धेने अर्पण केलेल्या प्रत्येक गोष्टीचे निश्चितच महत्त्व आहे. परंतु गुरुदक्षिणेचा खरा अर्थ यापेक्षा खूप मोठा आहे. जर गुरूंनी सत्याचा मार्ग दाखवला असेल, तर सत्याने जगणे हीच गुरुदक्षिणा. जर गुरूंनी नम्रता शिकवली असेल, तर अहंकाराचा त्याग करणे हीच गुरुदक्षिणा. जर गुरूंनी सेवा शिकवली असेल, तर निस्वार्थ भावनेने सेवा करणे हीच गुरुदक्षिणा. जर गुरूंनी नामस्मरण शिकवले असेल, तर श्रद्धेने ईश्वराचे नाम घेणे हीच गुरुदक्षिणा. भक्तांनो, गुरूंना आपल्या धनाची अपेक्षा नसते. त्यांच्या शिकवणीमुळे आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या परिवर्तनाची अपेक्षा असते. म्हणूनच गुरूंच्या चरणी नमस्कार करणे ही भक्तीची सुरुवात आहे. पण गुरूंच्या शिकवणीप्रमाणे जगणे ही भक्तीची परिपूर्णता आहे. आता आपण गुरुपौर्णिमेचा संकल्प याविषयी थोडं जाणून घेऊया. मंडळी, या पवित्र गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण एक छोटासा संकल्प करूया. आई वडिलांचा आदर करूया. शिक्षकांविषयी कृतज्ञता बाळगूया. सद्गुरूंनी दिलेल्या शिकवणीचे आचरण करण्याचा प्रयत्न करूया. दररोज थोडा वेळ नामस्मरणासाठी देऊया आणि आपल्या स्वभावातील एखादा वाईट गुण सोडून एखादा चांगला गुण स्वीकारण्याचा प्रयत्न करूया. हीच आपल्या जीवनातील खरी प्रगती असेल. मंडळी, आज आपण गुरुपौर्णिमेचा इतिहास, महत्त्व, गुरु शिष्य परंपरा, महर्षी वेदव्यासांचे कार्य, आई, वडील, शिक्षक आणि सद्गुरू यांचे स्थान, शिकत राहण्याची वृत्ती, भगवान दत्तात्रेयांचे उदाहरण, संत कबीरदासांचा संदेश, महाराष्ट्राची संत परंपरा आणि श्री गजानन महाराजांच्या शिकवणीमधून गुरुतत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला. या सर्वांचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर गुरुपौर्णिमा हा केवळ पूजा करण्याचा दिवस नाही, तर कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि गुरूंनी दिलेल्या शिकवणीचे आचरण करण्याचा दिवस आहे. ज्यांनी आपल्याला चालायला शिकवले, बोलायला शिकवले, विचार करायला शिकवले, योग्य अयोग्य यातील फरक समजावून सांगितला आणि जीवनाला योग्य दिशा दिली, त्या सर्वांप्रती मनापासून कृतज्ञ राहूया. हीच खरी गुरुपौर्णिमा आणि हीच खरी गुरुदक्षिणा. चला श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. हे श्री गजानन महाराज,
आमच्या जीवनात श्रद्धा, नम्रता, सेवा, सदाचार आणि नामस्मरणाची अखंड प्रेरणा जागृत ठेवा. आई-वडील, शिक्षक, सद्गुरू आणि आमच्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञ राहण्याची बुद्धी आम्हाला द्या. तुमच्या शिकवणीप्रमाणे जगण्याचे सामर्थ्य आम्हाला लाभो. मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये गणगण गणात भोवती लिहायला विसरू नका. अशाच भक्तिमय, ज्ञानवर्धक आणि श्रद्धापूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गण गण गणात बोलते समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय.